लेडीजच्या आयुष्यातला रोजचा प्रश्न म्हणजेच आज डब्याला काय करावं. मग काढलं फ्रीजमधून गवारीच्या शेंगा आणि छान अशा धुवून घेतल्या. कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये एक पळी तेल ॲड केलं, मोहरी टाकली आणि छान अशी तडतडू दिली. आज सूर्यदेवानी खूप छान दर्शन दिलेलं होतं आणि वातावरण पण खूप छान होतं. मोहरी तडतडली आणि त्यामध्ये नंतर मी 1 चमचा जिरे टाकले आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकले. छान अशा कलर बदलू दिला आणि नंतर ज्या गवारीची शेंगा धुवून ठेवले त्या पण टाकल्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आता याला मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवायचं. बघा 5 मिनिटांनंतर तयार आहे आपल्या गवारीच्या मिठातल्या शेंगा आणि लगेच पोळी करून घेतली. अशा पद्धतीने गवारीच्या शेंगा बनवल्या तर खाण्यासाठी खूप टेस्टी आणि डब्याला तुम्ही मुलाला देऊ शकता. जो मुलगा टिफिन खात नसेल त्याला अशा पद्धतीने तुम्ही मिठातल्या गवारीच्या शेंगा देऊ शकता. बघा खूप सुंदर अशा. आणि मग लगेच आनंदीचा टिफिन पण भरून घेतला. आणि आज मला गावाकडनं पार्सल आलं होतं आणि पप्पांनी ते पार्सल पाठवलं होतं. पप्पा म्हणजेच माझे सासरे. आणि माझं जे फेवरेट होतं ती वस्तू पाठवली होती, ती म्हणजे हरभऱ्याचा टहाळ आणि बोरं. ताई कामानिमित्त गावी गेल्या होत्या तर त्यांनी आठवणीने मला बोरं आवडते म्हणून बोरं आणि टहाळ पाठवला. या वस्तूची किंमत जरी कमी असली तरी त्या पाठवण्यामागचं त्यांचं प्रेम हे खूप आहे हे या गोष्टीतून लक्षात येतं. आणि संध्याकाळी मग गेले महाराजांच्या दर्शनासाठी. आज केंद्रामध्ये या ताई त्यांचा अनुभव शेअर करत होत्या. कसा वाटला मग माझा आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.